नमस्कार. थंडीमध्ये बाजारात भाज्या अगदी छान मिळतात आणि त्यातल्या त्यात आपण भाज्यांपासून वेगवेगळे पदार्थ तर बनवतच असतो. पण तुम्ही मुळ्यापासून कधी असा पदार्थ बनवलाय का? हा पदार्थ तुम्ही सकाळी नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत अगदी कधीही बनवून अगदी पोटभर खाऊ शकता. त्यासाठी सर्वात आधी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, मूठभर कोथिंबीर घेतली आहे. त्यासोबतच इथे मी दालचिनीचा छोटा तुकडा घेतला आहे. तो सुद्धा या वाटणामध्ये घालायचा आहे. दालचिनी नक्की घाला, त्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते. अर्धा चमचा जिरे घेतले आहेत आणि 4 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने तोडून घ्यायच्या, म्हणजे अगदी छान सहज आणि पटकन एकसारख्या वाटल्या जातात. त्याचप्रमाणे हिरवी मिरची तिखटाला कमी आहे, त्यामुळे मी 4 घेतल्या आहेत. तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त प्रमाणात वापरू शकता. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, यामध्ये सर्व साहित्य काढायचं आणि आता हे मिक्सरला फिरवून थेंबभरही पाण्याचा वापर न करता याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. वाटण तयार करताना यामध्ये थोडंही पाणी वापरू नका. तर इथे पहा, सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे. थोडंसं जाडसर ठेवूनच हे वाटण तयार करून घेतलं आहे. परफेक्ट असं हे आपलं वाटण तयार झालं आहे. आता हे तयार वाटण आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर आपण पुढची तयारी करून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी 2 मुळे घेतले आहेत. आता या ठिकाणी आपण जे मुळ्याचं थालीपीठ बनवतोय ना, ते मी 2 लोकांसाठी बनवते. यामध्ये 5 ते 6 थालीपीठं अगदी सहज बनवून तयार होतात. तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये बनवायचे असतील तर मुळ्याचं प्रमाणसुद्धा जास्त घ्या. त्यासोबतच इथे मुळे मी स्वच्छ धुवून घेतले होते. त्याचा पुढचा आणि मागचा भाग कट करून घेतला आहे आणि त्याची साल काढून घेतली आहे. आता हे जे मुळे आहेत ते आपल्याला खिसून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला मुळा खिसून घ्यायचा नसेल तर काय करायचं, मुळा एकदम बारीक चिरून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत, म्हणजे मिक्सर बंद चालू करत एक 2 ते 3 वेळा फिरवायचा. म्हणजे मुळा खिसून घेतल्यानंतर जसं त्याचं टेक्स्चर होईल तसाच मुळा मिक्सरला फिरवून या पद्धतीने घेतला की त्याच टेक्स्चरमध्ये बारीक होईल. तर इथे पहा, दोन्ही मुळे मी खिसून घेतले आहेत. आता जर तुम्हाला हवं असेल तर मुळ्यातलं पाणी काढून घेऊ शकता, पण मी आहे असाच हा किसलेला मुळा वापरणार आहे. यातलं पाणी अजिबात काढणार नाही आहे. तर आता हा खिसून घेतलेला मुळा अशा पद्धतीने एका तर इथे पहा, खिसून घेतलेला सर्व मुळा मी परातीमध्ये काढून घेतलाय. आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं. त्यासाठी इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय. आता थंडी सुरू आहे, तुम्हाला जर ज्वारीचं पीठ नसेल वापरायचं तर त्याऐवजी तुम्ही बाजरीचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी स्वच्छ चाळून गव्हाचं पीठ घेतलंय, ते घालायचं. ज्वारीचं पीठसुद्धा मी स्वच्छ चाळून घेतलं होतं. त्यानंतर 4 चमचे इथे मी बेसन पीठ घेतले, ते सुद्धा घालायचं. पाऊण वाटी तांदळाचं पीठ घेतले, ते सुद्धा घालायचं. आता या ठिकाणी जर तुमच्याजवळ तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही अर्धी वाटी पोहे मिक्सरला वाटून घातले तरीसुद्धा चालतील. त्यानंतर इथे जे आपण आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, दालचिनी आणि जिऱ्याचं वाटण तयार करून घेतलं आहे, ते सर्व वाटणसुद्धा घालायचं. त्यासोबतच इथे मी आणखी मूठभर हिरवी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतली आहे, ती घालायची. कोथिंबिरीचं प्रमाणसुद्धा थोडंसं जास्तच ठेवा, यामुळे सुद्धा या थालीपीठाला चव खूप छान येते. सर्व साहित्य परातीमध्ये काढून घेतलं की आता आपण यामध्ये काही पावडर मसाले घालणार आहोत. त्यामध्ये इथे मी सर्व पावडर मसाले पोहे खायच्या चमच्यानीच मोजून घेतलेत. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायचं, कारण आपण आधीच हिरवी मिरचीसुद्धा वापरली आहे. अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा. जर तुमच्याजवळ गरम मसाला नसेल किंवा गरम मसाल्याऐवजी दुसरा मसाला वापरायचा असेल तर तुम्ही गोडा मसाला वापरू शकता. जेवढा गरम मसाला घातलाय तेवढाच अर्धा चमचा गोडा मसाला यामध्ये घालायचा. त्यानंतर चवीनुसार किंवा अर्धा चमचा मीठ घालायचं. सर्व साहित्य यामध्ये घातलं की आता सुरुवातीला काय करायचं, थेंबभरही पाणी न घालता मुळ्याला जे पाणी सुटतंय त्यामध्येच हे सर्व साहित्य मिक्स करायचं आणि हे पीठ मळून घ्यायचंय. सुरुवातीला पाणी यासाठी घालायचं नाही, कारण मुळ्याला सुद्धा पाणी सुटतं. त्यामुळे सुरुवातीला जर पाणी घालून हे पीठ मळायला घेतलं तर पीठ जास्त सैलसर होऊ शकतं. त्यामुळे सुरुवातीला काय करायचं, मुळ्याला जे पाणी सुटले त्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करायचं. जेवढं पीठ बसेल तेवढं मळून घ्यायचं आणि त्यानंतर लागेल असं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं. तर इथे पहा,
सर्व साहित्य मुळ्याला सुटणाऱ्या पाण्यामध्ये जेवढं बसेल एवढं मिक्स करून मळून घेतले. आता काय करायचं, लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान मध्यम घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी काढून घेतले, ज्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलं होतं. म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे वाटण लागले ते वाया जाणार नाही. तर आता लागेल असं मी थोडं थोडं पाणी घालते आणि छान मध्यम सैलसर असं हे पीठ मळून घेते. तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम सैलसर असं हे पीठ मळून घेतलं आहे. मळलेल्या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. आता काय करायचं, हे मळलेलं पीठ जर तुम्हाला गडबड असेल तर यापासून लगेच तुम्ही थालीपीठ बनवून घेऊ शकता. जर तुमच्याजवळ वेळ असेल तर काय करायचं, हे पीठ एक 10 मिनटं झाकून भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. 10 मिनटानंतर आपण याचे थालीपीठ बनवून घेऊयात. तर इथे पहा, एक 10 मिनटं झाले आहेत. झाकण काढूयात. पुन्हा एकदा हे पीठ आपण मळून घेऊयात. तर इथे पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी पहिल्यापेक्षा हे पीठ थोडंसं सैलसर झाले, कारण यामध्ये आपण जो मुळा घातला आहे त्याला थोडंसं पाणी आणखी सुटले, त्यामुळे हे पीठ थोडंसं सैलसर झाले. आता ज्या बाउलने हे पीठ मी झाकून ठेवलं होतं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घेतलं आहे, पोळपाट घेतला आहे आणि त्यासोबतच इथे मी रुमाल पाण्याने भिजवून घट्ट असा पिळून घेतला आहे. तो रुमालसुद्धा यावरती टाकून घ्यायचा. त्यासोबतच गॅसवर मी तवासुद्धा गरम करायला ठेवला आहे. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर अशा पद्धतीने थोडासा बारीक चिरलेला कांदासुद्धा याच्यावरती वरून लावायचा. आता काय करायचं, जो रुमाल आपण पोळपाटावरती टाकला आहे ना त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि जे पीठ आपण मळून घेतलं आहे त्या पिठातलं थोडंसं पीठ घ्यायचं, त्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा. आता तयार केलेला गोळा या रुमालावरती ठेवायचा आणि त्यानंतर लागेल असं हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आणि छान पातळ असं हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. आता पीठ आपण ज्या कन्सिस्टन्सीमध्ये मळलं आहे त्या कन्सिस्टन्सीमध्ये असेल तर तुम्ही रुमाल न वापरता हे थालीपीठ लाटून घेऊन तयार केलं ना तरीसुद्धा चालेल. अगदी छान लाटूनसुद्धा हे तयार होईल. तर इथे पहा, लागेल असं हाताला थोडं थोडं पाणी लावून हे थालीपीठ छान पातळ असं मी थापून घेतलं आहे. आता त्यासोबतच जर थालीपीठ तुम्हाला याच्यापेक्षाही लहान आकारामध्ये बनवायचे असतील तर पीठ थोडंसं कमी घ्या आणि त्यानंतर त्याचा गोळा तयार करून हे थालीपीठ थापून घ्या. पातळ असं थालीपीठ थापून झाले. आता याच्यावरती जो मी कांदा चिरून घेतला आहे तो घालायचा. तुम्हाला थालीपीठावरती अशा पद्धतीने कांदा लावून थालीपीठ खायला आवडत असेल तरच कांदा घाला, किंवा नाही घातला तरीसुद्धा चालेल. असं सुद्धा हे थालीपीठ चवीला उत्तम लागतं. कांदा घातल्यानंतर पुन्हा हात थोडासा ओलसर करून घ्यायचा आणि हलक्या हाताने थोडंसं हे थालीपीठ थापून घ्यायचं. म्हणजे कांदा थालीपीठाला छान चिटकून राहतो, अजिबात वेगळा होत नाही. परफेक्ट असं थालीपीठ थापून झाले. आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊया. जसं मी सांगितलं होतं सुरुवातीला, जेव्हा थालीपीठ बनवायला घेतलं तेव्हाच मी तवासुद्धा गॅसवर गरम करायला ठेवला होता. आता तव्याला आपण छान सर्व बाजूनी तेल लावून घेऊया. गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा. आता थापून घेतलेलं थालीपीठ जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तव्यावरती घालायचं. थालीपीठ तव्यावरती घातल्यानंतर आता वरून थोडंसं याच्यावरती पाणी शिंपडायचं आणि जागोजागी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने होल करून घ्यायचे. म्हणजे बाष्पीभवनामुळे रुमालसुद्धा थालीपीठापासून अगदी सहज वेगळा होतो. आणि अशा पद्धतीने थालीपीठाला होल करून घेतले ना की थालीपीठ आतपर्यंत छान असं भाजलं जातं, अजिबात कच्चं राहत नाही. त्यानंतर थालीपीठावरचा जो रुमाल आहे तो काढून घ्यायचा. गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवायचा आणि आता बाजूने आणि जिथे जिथे आपण होल करून घेतले आहेत तिथे तिथे थोडंसं तेल सोडायचं आणि आता झाकण ठेवून खालच्या बाजूने हे थालीपीठ छान खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं. एका बाजूने हे थालीपीठ छान असं भाजलं गेलं की झाकण काढायचं आणि हे थालीपीठ आपण पलटी करून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता थालीपीठ तव्याला अजिबात खाली चिटकून बसलेलं नाही आहे, अगदी सहज तव्यापासून वेगळं होते. आता थालीपीठ पलटी केलं की पुन्हा मी थोडंसं बाजूनी तेल सोडून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे थालीपीठ छान खमंग खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थालीपीठ भाजताना थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त वापरलं ना की थालीपीठ छान मऊसूद राहतं, खमंग खरपूस असं भाजलंसुद्धा जातं आणि थालीपीठाची चव देखील वाढते. तर इथे पहा, दोन्ही बाजूने हे थालीपीठ मी छान भाजून घेतले. राहिलेलं थालीपीठसुद्धा याच पद्धतीने बनवून भाजून घेऊयात आणि त्यानंतर सर्व करूयात. तर इथे पहा, सर्व थालीपीठं मी बनवून घेतली आहेत. परफेक्ट असं मुळ्याचं थालीपीठ बनवून तयार झाले. दह्यासोबत सर्व केले. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यासोबत चटणीसुद्धा बनवू शकता.
खमंग खरपूस असे हे थालीपीठ बनवून तयार होतात आणि चवीला म्हणाल तर नेहमीच्या थालीपीठांपेक्षा उत्तम लागतात. तुम्ही सुद्धा या थंडीमध्ये एकदा हे मुळ्याचं थालीपीठ नक्की बनवून पहा. थालीपीठ बनवल्यानंतर ते कसं झालं ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच आणखी रेसिपीज पाहायच्या असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी नक्की अशाच रेसिपीज तुमच्यासोबत आणखी शेअर करेन. आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. आणि आणखी नवनवीन साध्या सोप्या अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद.